इतिहासात अजरामर शूर महाराज सगळ्यांचा आवाज आला तो दादा बघा त्याचा एकट्याचा आवाज आहे ये बा दादा जय भीम सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बरोबर ना इथे बसलेले सगळे माझे बांधव इतिहासात अजरामर शूर महाराज नाव 1 2 3 आता ते घरी बरोबर बोलणार आमच्या सोबत वाजवणार बरोबर बरं प्रथमतः त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे हा एकटाच माणूस बसलेला आहे बाकीचे उभे आहेत पण आम्ही आमचं गाणं संपलं की आम्ही जाऊन बसतो पण ते कंटिन्यू वाजवत आहेत 2 तास 3 तास ते एखादं गाणं पण असं मध्ये नाही आहे गॅप नाही की ते वाजवत जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे कारण आम्ही त्यांच्यामुळे आहोत तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि आपले साऊंड वर जाणार बरोबर परत एक का बरं इतिहासात अजरामर इतिहासात अजरामर पेशव्याचा बाजीराव बिना कोरेगाव केलं बिना कोरेगाव बाई हा खरा भीमाचा पोरगा हा खरा भीम जय भीम जय भीम एकटा झालाय कार्यक्रमाला हा खराच आहे भीम हा खराच आहे भीम जोरदार टाळा झाला पाहिजे त्याच्यासाठी आता लाज नाही वाटत मला जय भीम जय भीम बोलायला आता लाज नाही वाटत याला जय भीम बोलायला माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भाल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली मला माझी चांदणी मैना शुक्राची गांधरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्याने मढवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखर पायात मासोळ्या हे कानात गोखर पायात मासोळ्या दंडात इळा आणि नाकात नत सरजाची परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाढ धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात होसली डोळ्यात नाही हसली
कल जो लोग तुम्हारी पीठ पर घोड़े बरसाया करते थे, कल जो लोग तुम्हारी पीठ पर घोड़े बरसाया करते थे, आजी म्हणायची ओबीसीचा सावली कोटी कोटीच्या माथ्यावर बघायला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर बघायला सावली कोटी माझी आजी म्हणायची मले आले बाई बन गेले माई यात मले आले बाई बन गेले माई यात मले आले बाई बन गेले माई यात मले आले बाई बन गेले माझी आजी म्हणा सोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री, माजी गृहनिर्माण मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, आपण विनंती करेन की आपण कृपया या विचारपीठावर यावं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांची मतं, त्यांची तत्व, त्यांची मूल्य अगदी परखडपणे स्पष्टपणे मांडणारे जितेंद्रजी आव्हाड साहेब, जरा जोरदार टाळ्या साहेबांसाठी व्हायला हव्यात. साहेब, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. म्हणतात ना की सबके हक में सब होता तो अपने हक में क्या होता, सबके हक में रब होता तो अपने हक में क्या होता. सोच सोच के दिल घबराए, दशा और दिशा कैसी होती, अगर बाबा साहब न होते तो अपने हक में क्या होता, तो अपने हक में क्या होता. साहेबांचं स्वागत या ठिकाणी मी आदरणीय किशोरजी आंग्रे दादा यांच्या वतीनं मी करण्याची विनंती करतो. त्याचसोबत आमच्या ताई गौरीताई यांना विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. खऱ्या परिवर्तन होईल आणि आपल्या समाजाचं परिवर्तन होईल, आपल्या घराचं परिवर्तन होईल.